दौंड शहरातील महालक्ष्मी हॉस्पिटल परिसरात 24 ऑगस्ट रोजी झालेल्या मारहाण प्रकरणी दौंड पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे। या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 25 ऑगस्ट रोजी रात्री 6 आरोपींना अटक करण्यात आली। घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी करत आहेत। दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते। जातीय तेढ निर्माण करणारे कोणतेही कृत्य करू नये, तसेच समाजात तेढ निर्माण करणारे संदेश किंवा अफवा पसरवू नयेत असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे। जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिला आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजसाठी दौंड प्रतिनिधी मयूर साळवे व संघराज गायकवाड यांचा रिपोर्ट। किती लोकांना अटक केलेली आहे? दौंड शहरामध्ये महालक्ष्मी हॉस्पिटल परिसरामध्ये दिनांक 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारामध्ये 2 गटामध्ये हाणामारीची घटना घडलेली होती। त्यामध्ये यश नवनाथ गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 6 आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल असून टोटल 6च्या 6 आरोपींना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार यामध्ये विविध शस्त्राचा वापर केला गेला असल्याने याच्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम 109 प्रमाणे जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे या सदराखालील गंभीर गुन्हे दाखल असून या आरोपीमध्ये दोन्ही समाजाचे लोक आहेत। यातील फिर्यादी हा हिंदू समाजाचा आहे आणि आरोपीमध्ये हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाचे याच्यामध्ये आरोपी आहेत। हालाकी याच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम असला कुठलाही धार्मिक रंग किंवा अँगल या गुन्ह्याच्या अनुषंगाने नाही आहे। हे त्यांची वैयक्तिक वाहन टकराव झाल्यामुळे हे त्यांच्यामध्ये भांडणे झाली होती, त्याचं पर्यावसान त्याच्या हाणामारीमध्ये झालेलं होतं। या गुन्ह्यामधील 6 आरोपींना अटक करण्यात आलेली असून घटनास्थळावर स्पष्ट स्वरूपामध्ये सीसीटीव्ही फुटेज दिसत आहेत, त्याची इन्व्हॉल्वमेंट दिसत आहे, त्यांच्याकडे कुठले शस्त्र आहेत ते त्याच्यामधून स्पष्ट होणार आहे। काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात येत आहेत आणि त्या अनुषंगाने पुढील तपासाची दिशा यामध्ये स्पष्टपणे निश्चित झालेली आहे। या घटनेच्या अनुषंगाने काही संघटना, काही समाज, काही व्यक्ती सोशल मीडियावर वेगवेगळे स्टॅटस ठेवून याला वेगळा हिंदू मुस्लिम कलर देण्याचा प्रयत्न करत आहेत। मी नागरिकांना आवाहन करतो की कुठल्याही अशा अफवावर आपण विश्वास ठेवू नये। अशा सगळ्या पोस्टवर आमच्या पोलिसांची कडी नजर आहे। यामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणारे काही अशा पोस्ट निर्माण झाल्या तर IT ऍक्ट आणि BNS अंतर्गत त्यांच्यावर यामध्ये कारवाई होऊ शकते। धन्यवाद।